आता सध्या ना सणासुदीचे दिवस चालू आहेत. गोड खाऊन खाऊन पण कंटाळा आला. आज नाश्त्याला म्हटलं काहीतरी तिखट करूया. मग म्हटलं चला उपमा करू. त्यासाठी काय केलं, एका भांड्यात तूप गरम करत ठेवलं आणि त्याच्यात बारीक रवा टाकला. रवा ना मी छानपैकी भाजून घेतला. एकदम खरपूस भाजायची गरज नाही, पण तुपामध्ये तो वरच्यावर भाजून घेतला आणि तो भाजून झाला की नाही तसा एका प्लेटमध्ये तो रवा मी काढून घेतला. आणि तो रवा काढल्यावर त्याच टोपात मी थोडंसं तेल टाकलं आणि तेल छानपैकी तापल्यानंतर त्याच्यात मी आपली राई आणि जिरं, बारीक चिरलेला कढीपत्ता हे तीन टाकून त्यांना चांगलं तडतडू दिलं. ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि मिरची हिरवी, थोडेसे काजूचे तुकडे होते माझ्याकडे ते टाकलं. ते नसेल तर बारीक आपल्या शेंगदाण्याचा कूट असला तरी चालतो. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि ते सगळं एकजीव केल्यावर त्याच्यावरती लिंबाचा रस आणि थोडीशी साखर हे सगळं एकजीव करून झाल्यावरती मी एका टोपात उकळत ठेवलेलं पाणी, त्यात मी थोडेसे हिरवे वाटाणे ठेवले होते ते टाकले उले आणि ते सगळं पाणी मी ह्या टोपात टाकून त्याला चांगली उकळी येऊ दिली. आणि उकळीला त्याच्यात थोडंसं हळद आणि चवीला मीठ हे टाकून त्याला छान उकळी येऊ दिली. आणि मग हा जो आपला भाजलेला रवा आहे की नाही तो त्याच्यात टाकला आणि त्याला हळूहळू टाकून छानपैकी ढवळून मिक्स करून एकत्र एकजीव करून घेतला. आणि हा वरून कोथिंबीर टाकून असा मऊसूत आपला उपमा खायला तयार झाला.